मुंबईत यशस्वी ठरलेली नशामुक्त मुंबई ही मोहीम आता राज्यभरात राबवण्यात येणार आहे। वरळीतल्या NSCI डोममध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती मोहिमेला सुरुवात करण्यात आली। यावेळी विद्यार्थी, शिक्षक, पालक, स्वयंसेवी संस्था आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नशामुक्त महाराष्ट्राची शपथ घेतली। ड्रग्सचं वाढतं संकट हे देशाच्या भविष्यासाठी गंभीर आव्हान असल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। भारतातील तरुणाईला व्यसनाधीन करून देश कमकुवत करण्याचा हा प्रयत्न आहे आणि त्याविरोधात समाजानं एकत्रित लढा देण्याची गरज असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। केवळ पोलीस यंत्रणाच नव्हे तर पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागातूनच नशामुक्त महाराष्ट्राचं उद्दिष्ट साध्य होईल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला। कॉलेजच्या आजूबाजूला, शाळांच्या आजूबाजूला जे लोक अशा पद्धतीने विक्रीचा प्रयत्न करतात त्यांना जेरबंद करणं आणि त्यांचे लिंकेजेस शोधून काढून त्यांचे जे आका आहेत त्या आकांना त्या ठिकाणी त्या छेदनं, अशा पद्धतीनं सगळ्यांनी मिळून जर आपण काम केलं तर माझा विश्वास आहे पुढच्या काही 2, 3, 4 वर्षांमध्ये आम्ही ड्रग फ्री मुंबई तयार करू आणि ड्रग फ्री भारत देखील तयार करू। या वॉरचं सगळ्यात मोठं शस्त्र काय आहे? ते शस्त्र आहे ड्रग्स, नशा। हे ड्रग्स हे सगळ्यात मोठं शस्त्र जे हळूहळू पेनिट्रेट करत आमच्या युवा शक्तीमध्ये त्यांना व्यसनाधीन करत त्यांना ड्रगच्या अधीन करून या भारताला पूर्णपणे पोकळ करायचं आणि भविष्यामध्ये नेस्त नाबूद करायचं, अशा पद्धतीचं षडयंत्र सुरू आहे।